कोळी 500, नंदू भाऊजी बामणडोंगरी मोहा 500 रुपये, लक्ष्मण काणा कोळी 500, रामकृष्ण हडको कोळी 500, मोतीराम बाबू कोळी 500, गोमा काणा कोळी 500, भालचंद्र पंढरनाथ कोळी 500 रुपये, माही ट्रान्सपोर्टचे मालक जयेंद्र कोळी 5000, श्रेयश दिनानाथ कोळी 500, प्रीतम गजानन कोळी 500, हरेश्वर अनंता कोळी 500, जयवंत कृष्णा कोळी 500, बाबराव गणपत कोळी 500, गणेश देवराम कोळी 500, किशोर परशुराम कोळी 1000, जयेंद्र भरत कोळी 500, प्रमोद सकाराम कोळी 500, बाळाराम गणा कोळी 1000, सुनंदा रामचंद्र कोळी 500, चंद्रकांत हडको कोळी 2000, अप्पा धर्मा कोळी 500, कियान सागर कोळी 1100, तसेच सन्माननीय दिलीप जाधव आमचे अहमदनगरचे सभापती तब्बल 5000, अनंता सीताराम कोळी 500, रुपेश रामभाऊ कोळी 1500 रुपये, तसेच राजन कोळी उल्वे रोड अध्यक्ष 40+ 500 रुपये. या सर्व देणगीदारांचं मनाच्या अंतःकरणापासून स्वागत स्वागत स्वागत. ज्या ज्या देणगीदाराने इच्छुक देणगीदाराने आम्हाला ज्या वस्तू स्वरूपाने पैशा स्वरूपाने जी देणगी लाभली त्या सर्व देणगीदारांचं मनापासून स्वागत. आणि मी नक्कीच पहिल्या सत्रासाठी पुन्हा एकदा अमित सर आपल्याकडे बोलतो. तर या मायक्रोफोन वरती तर अनंता सीताराम कोळी कुठे असतील त्याने व्यासपीठाजवळ यायचंय. सबका मालिक या टीमने टॉस जिंकलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षक निवडलाय. फलंदाजासाठी आमंत्रण केलं टीम आई बाबा मिसयूला. तर नक्कीच आमचे रायगड भूषण सातत्याने मात्र अमित मात्रे सर जो हे पेन पहिल्या सत्रासाठी पुन्हा एकदा मात्र मायक्रोफोन वरती. हॅलो बघा जी फोर व्हीलर गाडी आहे युनिकॉर्न जी गाडी आहे प्रीतम कोळी साहेब आपल्या समोर जी गाडी आहे ती गाडी आपण हटवा. कारण जो रिप्ले आहे ना तो फलंदाजाच्या डोळ्यासमोर येते. तो सहकार्य करा. सेमीफायनलची मॅच आहे. समाधान शेठ साहेब आपल्या विनंती आहे आपली गाडी थोडी रिप्ले देतोय म्हणजे ऊन आहे गाडी थोडीशी ओपन आहे त्यामुळे आपण थोडीशी गाडी हटवा सहकार्य करा. आणि आमचे परम मित्र सुयश कोळी यांनी मला कालच फोन केला आणि त्यांच्या समवेत आमचे भातृबंधू यांनी सांगितलं की सर तुम्हाला यायचं. आणि आमचे गणेश पाटील कळवे गावचे आमचे भजनरत्न केशवराव पाटील यांचे अगदी मी त्यांना शिष्यही म्हणते आणि ते नातू आहेत. त्यांनी सांगितलं बुवा तुला यायचं आहे. मी इथं पोहोचलोय. आणि सेमीफायनलची पहिली मॅच आपल्या भेटीसाठी जो संघ हारेल तो संघ बाद आहे. कृपया कधी गाडी हटवण्याचा प्रयत्न करा सहकार्य करा. ओके अगदी आपल्याला होळीच्या शुभेच्छा सर्वांना. सामना 4 षटकात आमचे परम मित्र मनोज म्हात्रे आमचे बंधुराज आहेत आणि अगदी मजा आली या मॅचला. आणि पुढचा सेमीफायनलचा मॅच असून होईल. फायनलची मॅच होईल मजा येईल. परंतु मोह कोहली प्रो प्रीमियर लीगचा शहनशाह कोण बनेल विजेता कोण बनेल. आणि तिकडे मात्र आमचे सन्माननीय दिलीप शेठ साहेब सभापती नगर अहमदनगरचे आणि त्याच्या समोर आमचे साथीदार आहेत किशोर कोळी साहेब. त्यांनी सांगितलं जेव्हा जेव्हा आम्ही दिलीप साहेबांकडे जातो तेव्हा आम्हाला कधीही कुठली कमतरता नाही आहे. अगदी कुठेही गेलो तरी त्यांनी आमची चांगली सोय केली आहे. म्हणून दिलीप साहेबांचं स्वागत करणे आमचा आद्य करतो. दिलीप साहेब माणुसकी माणसाला जोडत जातो. फुलांनी फळ झाल्यानंतर एक माला तयार होतो पण माणुसकीने एक माणुसकी जोडल्यानंतर एक भली मोठी माणुसकी तयार होतो. आणि दिलीप साहेब तुम्ही ही माणुसकी जोडलीत म्हणून अहमदनगर कुठं आणि तुम्ही कुठं हीच माणुसकी मोह कुठं. आयुष्यात ही संपत्ती तुम्ही आम्ही सर्वजण जाणार आहोत. पण जाताना जेव्हा मित्रांनो जेव्हा अश्रू बाहेर पडतील तेच
आयुष्यात कमवली संपत्ती आहे. पैसा येईल आणि पैसा जाईल. आणि आमचे पंढरशे फडके साहेब सांगितलं 1-1 किलोचं सोना घ्यायचं, पण त्यांनी सांगितलं की बाबांनो, माणुसकी नसेल तर किंमत शून्य आहे. म्हणून पंढरशे फडके साहेब जेव्हा निघून गेले तेव्हा बहुसंख्य लोक रडली गेली. ती पैशासाठी नाही, ती पंढरशे फडके साहेबांजवळ. दिलीप साहेब, आपल्यासाठी मोह कोलिवाडाचा प्रेम आयुष्यभर राहील आणि राहणारच आहे. सामना सुरुवात सेमीफाइनल का मैच, डू और डाई. हार गई वो घर, ट्रेन नंबर 2256 में बैठकर सीधी मोह कोलिवाड़ा होली की पूजा करने के लिए. विकी सामने है साहिल. ओ सुंदर बॉल विकी की. विकी की गेंदबाजी देख के और विकी की हेयर स्टाइल देख के मुझे याद आ गई. विकी अच्छा खेल है, लेकिन विकी की हेयर स्टाइल देखिए. आणि मेडलवर फेकल्यावर विकी आपल्यासाठी 500 रुपये पारितोषिक आहे. 3 धावा दिले तरी 500 रुपये आहेत. स्कोर 0. और बॉडी के ऊपर टकरा गई गेंद, कोई रन नहीं है. स्कोर 0 बगैर नुकसान. आज मोह कोलिवाडा मध्ये आमचे परम मित्र गणेश पाटील यांचं माझ्यावर प्रेम पहिल्यापासून आहेच मित्रांनो. पण जेव्हा जेव्हा मी समाजामध्ये जातो तेव्हा ते म्हणतात, बुवा आमच्या आजोबांची पुण्याई तुझ्या कामी आली. आणि गुरुची पुण्याई नसेल तुम्ही तरू शकत नाही मित्रांनो. आमच्या गुरुवार्यांना आम्ही सलाम करतो. आज आमचे निघून गेलेत, पण त्यांची ख्याती आयुष्यभर आमच्या हृदयामध्ये आहे. अगली बॉल 6 रन की संभावना है और ये लंबा भी हिट. प्रवीण पवार का इशारा 6 रन. रॉयल का मिलेगा खंबा, ठोक दीजिए. मनोज म्हात्रे आणि प्रणय म्हात्रे, अगदी म्हात्रे बंधू ही जोडी माझ्या आयुष्यभर लक्षात राहील. या जोडीनं मला कधी कमी लेखलं नाहीये. नेहमी नेहमी सर तुम्ही कुठं आहात, आम्ही येतोय. और 6 के साथ खाता ओपन और स्कोर रहे हमारे साथ ही. यश, मैं भैया नहीं हूं, डरो मत. सबको लगता है मैं भैया आया यूपी से. नेक्स्ट बॉल विकी, और बॉडी के ऊपर टकरा गई. अपील करने में कुछ दमखम नहीं है. अंपायर प्रवीण पवार के सामने ये अपील हुई. प्रवीण सर, तुम जब पहली दफा अपील करते तुमको लगा होगा कि अंपायर का वो प्रेशर क्या होगा. और प्रवीण सर अपनी फैमिली लेके मिसल खाने के लिए पनवेल में आते. दूसरी कोई मुझे कुछ पता नहीं. मैं गलत बोलेगा भाभी की तलाक करेगी. अच्छे हमारे बड़े भाई है, सच्चे दिल के इंसान है. क्रिकेट अच्छा खेला हुआ है पनवेल के माध्यम से. स्कोर है 6, लेकिन मजा था प्रवीण भाई, यही है. और हुक किया, खेल गई चंपा, चाबक शॉट, खुश रंबा. देखो पहले लंबा ठिकबर खंबा, ठोक दीजिए. बल्ले से गगन नमावा छक्का. स्वागत हमारे अंबुजा सीमेंट. क्या ताकत है उनके पाइपलाइन में. लास्ट गेंद, आखरी गेंद, शेवटचा चेंडू. अंतिम बॉल, बॉडी के ऊपर टकरा गई है विकी. अपील करके कुछ फायदा नहीं है. ये बल्लेबाज क्रॉस लाइन हो चुके. ओव्हर की समाप्ती. पहिल्या षटकानंतर
आई बाबा मिस यू साई संघ मिस यू संघाची धावसंख्या आहे ती 12 बिनबाद 12. सामना 4 षटकांचा आहे आणि इथं मात्र समोर आमच्या रेल्वे स्टेशन आहे, समोर हॅलो आणि आमच्या समोर आमचे दिलीप सर यांच्या समोर त्याचे सर्व साथीदार आहेत. अरे हमारी दोस्ती कोई निरमा पाउडर नहीं है, पहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. हमारी दोस्ती तो LIC है, जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी. लेकिन मनोज मात्रे कह रहे हमारी दोस्ती इतनी मजबूत है कि प्यार करना है तो निरमा पाउडर वाले से करो, वो बोलते पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. ताकत है. 3 षटकांचा सामना खाली. जो संघ हारेल तो संघ 12 नंबर 24च्या आतमध्ये जाईल. और गेंद रविंद्र पिछले मैच के डीजे मास्टर आवाज कट मत करो. सेल डाउन हो गए तो सेल डालो. मुंबई में मालू का घड़ियाल ऐसा ही बंद हुआ था, तब आनंद सिंह ने कह दिया मालू तेरे सेल के अंदर तेरे सेल घाल के चालू करोगे. और हमारे साथी स्कोर रहे शान पाटिल साहब हमारे कमेंट रहे, लेकिन भाभी जी का नाम आपने इस बार हाथों के ऊपर शानवी, ये प्रेम है, लड़की का नाम है. अच्छी बात है. पहली बेटी धनाची पेटी. गुड बॉल. आणि आम्हाला बेटी आणि बेटा होते समय हमारी पत्नी भाग गई. ये हमारा दुर्भाग्य है, लेकिन हम खुश हैं, हमें कुछ तकलीफ नहीं है. मोह प्रीमियर लीग श्री साईनाथ ग्रामस्थ मंडल मोह कोलीवाड़ा. होली है, बुरा मत पड़ो, तुम्हारे पिचकारी में ऐसी ताकत रहो. गुड शॉट, कैच इट, अरे गुड कैच. रविंद्र ने हासिल किया विकेट. पहला झटका. आई बाबा मिस यू टीम को डीजे कमाल. आजकर कौन चिल कर करेगा? पीके भाई हमारा भी चिल नहीं करेगा, मिलेगी ना तो ठोकम ठोक करेगा. और स्कोर है 12-1 विकेट के नुकसान पे. किसी को पता था ना कि नई मुंबई में एयरपोर्ट आएगा, कौन रेलवे से जाएगा, किसी को कुछ पता नहीं था. गारंटी नहीं है आदमी की दोस्तों. और बल्लेबाज है नवनाथ, नाथों का नाथ नवनाथ. अगली बार रविंद्र की नवनाथ ने स्टेप आउट किया. एक सिंगल मिलेगा मिडल. अरे भाई ये दारू पिया क्या तुमने? ऐसा क्यों झलक मार रहा है? होली रात को है, होता है होता है. और हमारे विकी ने उसे शाबाश की दी. संदेश भाई ने अच्छा एफर्ट देखा. संदेश भाई बुरा मत मानो, होली है. और स्कोर पहुंचा है 14. हमारे साथी स्कोर रहे यश और हमारे बाएं बाजू में है शान पाटिल. एक सिंगल मिलेगा मिड विकेट के ऊपर. विकी भाई की हेयर स्टाइल देखो, बहुत ही बढ़िया. एक सिंगल के साथ स्कोर है 15. रेलवे आ गए, हिम्मत है तो मैच देखने के लिए आओ, जंजीर खींचो. कौन जंजीर खींचेगा? दंड पड़ेगा. रविंद्र भाई की आखिरी 2 गेंदें शेष.
डालो रविंद्र भाई डालो। सेमीफाइनल का फर्स्ट मुकाबला है और एक सिंगल दूसरे के लिए पलट चुके हैं। बढ़िया फील्डिंग विकी भाई, बुरा मत मानो होली है और स्कोर पहुंचा है 16 रन। आखिरी गेंद शेष रविंद्र भाई की। लगाओ फील्डिंग, लगाओ बिंदास लगाओ और फुल टॉस गेंद लॉन्ग ऑफ के ऊपर, सामने शॉट, एक सिंगल, खतरा, गुड फील्डिंग। और ये क्या हो रहा है, एक सिंगल के साथ आई बाबा मिस यू टीम का स्कोर पहुंचा है 17। 2 षटकार धावा झाले 17, एक गडी बाद 17 आणि खेळ बाकी आहे। वाजवा डीजे तुझे गाणी। आज मोह कोळीवाडा मध्ये होईल जल्लोष, पण 2 षटकाने धावा जमवल्या त्या म्हणजे 17, एक गाडी बाद 17 ची स्थिती आहे आई बाबा शिवसाई संघाची। तीसरे गेंदबाजी मिस्टर अजीत, संघ मालक और संघ कैप्टन। ड्राइव किया खूबसूरती के साथ कवर के क्षेत्र में, एक सिंगल के साथ स्कोर है 18, एक विकेट के नुकसान पे। सामने बाज साई। सेमीफाइनल मैच चालू है, हारेगी वो टीम डायरेक्ट घर होली का दर्शन लेने के लिए और खाएगा में पोपटी कलर, या इस बार देखा जाए मेरे हिसाब से पिंक कलर। कौन सी टीम बाहर? फुल टॉस गेंद है, सामने स्ट्रोक, गौतम भाई ने गेंद को फील्ड किया। गौतम भाई शाम को क्या तैयारी है, वो तैयार, आनंद व्यक्त करो, तैयारी शाम की महत्वपूर्ण है। 1 के साथ स्कोर 19 और खाना बहुत ही बढ़िया बनाते हैं। मुंडी बोलो पाया, मुंडी बोलो चिकन, बोलो मटन, बोलो ओ खतरा 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 नहीं। चलो हमारे ये कौन है, अंबुजा सीमेंट के हमारे कामगार जा रहे, आज होली है, नाचो मजा करो, भाभी को फोन करो, हमारे बाल भी पिक गए, हमारी दाढ़ी भी पिक गई। 2 के साथ 20 20 स्कोर। सामने बल्लेबाज साहिल, आई कौन है खिलाड़ी, गुड शॉट साहिल, एक्स तक और सीमा रेखा के बाहर शॉट है, शॉट में दम कम है। प्रवीण पवार साहब जी का इशारा चरण के लिए, और इशारा ऐसा आया, आरसीबी तैयार रखो, ठोक दीजिए।
आखिरी गेंद, 2 गेंदे शेष। 26 साहिल के बल्ले से डीप एक्स्ट्रा करके ऊपर दमदार छक्का। टप्पा पीछे और टपका दिया तो वो बाहर भेजा। जयेंद्र कोहली साहब देखिए, लोअर फुल टॉस गेंद, एक सिंगल दूसरा होगा, लेकिन विक्की ने गेंद को फील्ड किया। एक सिंगल के साथ स्कोर पहुंचाए। आई मिस यू का स्कोर 27-20। आखिरी गेंद शेष। दिलीप साहब की यह सेवा देखिए खेमे के अंदर, सेना भी बहुत है। और गुड बॉल और की समाप्ती। 3 षटकानंतर आई बाबा मिश्यू संघाची धावसंख्या होती मात्र 27। एक गडी बाद 27 शेवटचे 6 चेंडू शिल्लक। आणि पुढे सामना आहे तो म्हणजे साई श्रद्धा इंटरप्राइजेस आणि वर्सेस माई ब्लास्ट। दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचा है कि इनिंग नंतर। सुयश कोहली और उनके अपोजिट है अनिकेत कोहली। बड़ा मुकाबला है, इनमें से जो टीम जीतेगी वो फाइनल में जाएगी, नहीं तो हारेगी। होली के लिए होली के साथ खाए होली। डीजे जरा माइक का इस्तेमाल करो। बकरा बकरी देखिए, काली बकरी और काला बकरा। देखो काले में सब कुछ मजा है। ए कह रहे छोटे तुम क्यों हंस रहे? आखिरी 6 गेंदे, 6 बॉल 27 92 के नुकसान पे आई बाबा मिस यू टीम। आखिरी गेंदबाज है गौतम भाई। गुड शॉट, 4 की संभावना, लेकिन बढ़िया संरक्षण। और ये देखिए, या दूसरा रन पूरा, खराब संरक्षण। तीसरा पूरा, 3 रन। आई बाबा मिस यू टीम का स्कोर पहुंचाए 27 और 4 रन पूरा। गुड रनिंग बिटवीन द विकेट। 27 और 4 31। कमान छोटे, लाओ। महादेव कोहली यांनी नाईट स्पर्धा 2025 साठी ठेवलेल्या 51,000 बक्षीस ती स्पर्धा मोठी व्हावी म्हणून मी कर्जत तालुका पंचायत समिती कर्जत सभापती यांच्यातर्फे महाराष्ट्रात होणाऱ्या बैलगुडी शर्यतात पहलवान महाराष्ट्र केसरी स्पर्धा, महाराष्ट्र केसरी नाईट स्पर्धेसाठी 2 किलो चांदीची गदा देण्यात येईल। वाह, जोरदार टाळ्या। तसेच श्री सकट मुख्याध्यापक शाळा पगारवाडी रायगड तालुका कर्जत यांच्याकडून मला सिरीजसाठी 1 तोला चांदीची ही मोठी सप्रेम भेट आहे आणि त्यांचं अगदी कौतुक करूया माधव शेठ आणि आमचे यावेळी सकोट साहेबांच्या माध्यमातून दिलीप साहेबांना मनापासून कौतुक। या आणि टॉस साठी हजर राहायचा नेक्स्ट मॅच सेमीफायनल। आणि या बकऱ्या सुद्धा आहेत त्या माधव शेठच्याच आहेत। याला आम्हाला बकरी नाही, आमचा बकरा आयुष्यभर तयार राहिला। तुम्हाला बकरी आहे, हसू नका, सत्य सांगा। और स्ट्रेट ड्राइव 4, बढ़िया संरक्षण। दूसरा पूरा, या यार इधर मारना। और थर्ड अंपायर जीटीसी लायो सुरेश कोहली, जीटीसी लायो तैयार रहिए। उनके भैया अरे ऑन फील्ड अंपायर क्या डिसीजन देगा? उन्होंने थर्ड अंपायर की मांगनी की, तुम देखो
उन्होंने तीसरे अंपायर की मांग की है। तुम्हारा डिसीजन क्या आउट है? हाँ, उनका डिसीजन आउट है। तीसरे अंपायर की डायरेक्ट मांग की है सुयश कोहली, उल्केश कोहली। ओके, उन्होंने रिस्क नहीं लिया और ये आउट खिलाड़ी। उल्केश अंपायर की मांग, साहिल कोहली बैक टू डगआउट और स्कोर है भाई 32। बात बढ़ रही है। सुयश कोहली आपले कुर्ले केस यांना वहिनीला तेल लावताना केसांना जाम प्रॉब्लेम होत असेल। उल्केश कोहली आपले केस कुर्ले आहेत, ते वहिनीला तेल लावताना प्रॉब्लेम होत असेल। नाही नाही नाही, मग बरोबर आहे, याला आमची आपाप गाडी मारतात आतमध्ये। असू द्या, होली आहे, बुरा मत म्हणू। आणि विकीचे केस बघल्यानंतर मला थोडी नक्कीच कोणची आठवण होते? चोप्रा असेल। आला म्हणजे माणूस मोह पळत आणि गेलाय कुठं बघा थांबाला। धाव संख्या टोपीवाले एक स्कोरर 32। आमचे साईडचे स्कोरर शान पाटील आणि कॉमेंटर मोराळेचे आहेत। त्यांचा लिखाण बघा, शाही मग पेनावरती शाही किती वकते। कशाला बाहेर निघले? आउट। गणेश आलेत काय? अहो या गणेशने बघा पेटला पहिला नंबर लावला ठोकूम ठोक मध्ये आणि तुम्ही 0 बाद वाजवाटीचे। अनिकेत कोहली टॉस साठी या, जास्त वेळ घालू नका। पुढील मॅच आपल्या भेटीसाठी जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये, जो संघ हारेल तो मात्र या ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवर बसून डायरेक्ट मुंबईला। होली 32, 3 चेंडू शिल्लक आहेत गौतम यांची आणि नवीन फलंदाज प्रमोद। हॅलो, दाढी पिकली पण ताट वही है, आज होली है। तपेज आउट। प्रमोद मुर्गी का अंडा लेके वापस डीजे ठोक। नाही, पुढल्या वर्षी आमचे शान पाटील गौतमी पाटीलला आणायचीच, काय होईल ते हो दे। वहिनी बोलले 8 दिवस बोलणार तरी हरकत नाही विकी, पण गौतमी पाटीलला आणायचीच। मग तुम्ही आम्ही कशी आपल्या ऊर्जा येईल अंगामध्ये। अनिकेत कोहली तुझं काय म्हणणं गौतमी पाटील बद्दल? आणायची ना? आणायची। झाला चड्डी मध्ये धाव संख्या 32, शेवटचे 2 चेंडू प्रणय कोहली। फुल टॉस और जलवा देखिए, छेड़न के लिए गगन नमक छक्का प्रणय पाटिल, गुड शॉट। स्कोर प्रणय कोहली, स्कोर 38-38।
म्यूजिक बनाने का। आखिरी गेंद गौतम भाई, स्लो रन का प्रयोग किया, सिंगल, एक सिंगल के साथ दूसरे के पलट चुके खतरा और अंपायर आज इशारा किया आउट। 38 और स्कोर पहुंचा है 39। 40 का टारगेट रखा है सबका मालिक, एक के सामने हर ओवर के पीछे 10 रन चाहिए। मनोज भाटेन की जुबानी क्रिकेट की कहानी और टॉस करने के लिए हम निमंत्रण दे रहे अनिकेत कोहली और सुयश कोहली, दोनों कप्तान टॉस करने के लिए आइए। दूसरा सेमीफाइनल का मुकाबला मोतीराम जी कोहली, हम विनती करते कि आपकी शुरुआत है, टॉस कीजिए मोतीराम कोहली। जो टीम जीतेगी वो टीम फाइनल में, जो टीम हारेगी वो इस मोह प्रीमियर लीग से बाहर। चलते हमारे महात्रे बंधु के पास सीधा विरोध। थँक्यू अमित सर. अमित मात्र सरांचा अभ्यास ऐकला तर आपण टॉस का बॉस करूया. दुसरी सेमीफायनलची लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका साइडला टीम्स माही ब्लास्ट गिरीश कोहली आणि एका साइडला अनिकेत कोहली मोतीरामजी कोहली यांच्या शुभ हस्ते जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज. चला टॉस करूया मोतीरामजी कोहली हस्ते. चला टॉस का बॉस होतोय. सेमीफायनलची मॅच आणि ते मात्र टॉस जिंकला या अनिकेतने. तर अनिकेत बेस्ट ऑफ लक टॉस जिंकल्याबद्दल. जरी कालपासून तो अर्धशतक खेळलाच 130 पॉइंट असतील, जास्त पॉइंट असतील, कमी असतील, परंतु त्यामध्ये चढ उतर न करता आता ही टर्निंगची मॅच आहे आणि या मॅच मध्ये आपण टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल आणि नक्कीच 4 षटकांची मॅच असेल. समोर गिरीश सारखा एक विस्फोटक फलंदाज आहे, आपले देखील विस्फोटक फलंदाज आहे. त्यामुळे या सेमीफायनलच्या लढतीमध्ये जास्तीत जास्त आपल्याला हा सामना जिंकणं फार महत्वाचं असेल. समाधान कोहली संघ मालकाचा विश्वास असेल तर आपला निर्णय काय असेल आणि आपली थोडक्यात रणनीती. नक्कीच निर्णायक सामना असेल, जिंकायचा प्रयत्न करेन आणि क्षेत्ररक्षण. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक अनिकेत. तर गिरीश, पहिली मॅच झाली होती या लीगची सुरुवात काल आपण पाहिली बिना प्रॅक्टिस. मी तुला नक्कीच सातत्याने लीग मध्येच खेळताना पाहतो. अनेक स्पर्धेमध्ये आम्ही देखील असतो. आपल्या उलट विभागामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा स्पर्धेमध्ये आम्हाला देखील घटक केला जातो. परंतु गिरीश, मी तुला कधी खेळताना मोहा कोळीवाडाच्या वतीनं पाहिला नाही, परंतु या लीगच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा मी कालच्या दिवसामध्ये तुझा खेळ पाहिला आणि बिना प्रॅक्टिस 4 जावींची इनिंग केली होतीस. परंतु आता मी एक जयेंद्र कोहली आपला बंधू असेल, भाऊ असेल आणि संघ मालक असेल आणि आपण जरी टॉस हरलं परंतु मात्र समोरील टीम्सला आपण नक्कीच फाईट देणार मॅच मध्ये आणि हा सामना आपल्याला फार महत्वाचा आहे का. फक्त तर नक्कीच बेस्ट ऑफ लक गिरीश कोहली. हे होते गिरीश कोहली, माही ब्लास्टचे कॅप्टन्स कर्णधार. आणि नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला अनिकेत कोहलीची विकेट हवी होती. जर अनिकेत कोहलीची विकेट मिळाली तर नक्कीच आम्ही मेगा फायनल मध्ये प्रवेश करू. तर नक्कीच आपण पुढच्या मॅच मध्ये पाहू. एका साइडला माही ब्लास्ट आणि एका साइडला टीम्स असेल साई श्रद्धा एंटरप्राइजेस टीम्स. तर जाऊया मात्र दुसऱ्या सत्रामध्ये जिथे मात्र चालू सामना पहिली सेमीफायनलची लढत आपल्याला पाहायला मिळालं जाते. एका साइडला टीम्स पाहू शकाल आई बाबा मिस यू त्यांच्या आगेस मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टीम्स सबका मालिक एक अशी मात्र ही लढत. चला मात्र सलामीची जोडी मैदानामध्ये स्वतः संघ मालक अजित कोहली आणि मात्र विकी कोहली. टार्गेट असेल 14 रन्स, 40 धावेचा लक्ष्य. नक्कीच आमचे शान पाटील देखील आपल्याला दुसऱ्या सेमीफायनलच्या लढतीमध्ये आम्ही जॉईन करू. एक चांगला गोड अभ्यास आहे. अमित म्हात्रे सर देखील असतील, आमचे किरण कोहली, सर्व कॉमेंटर्स आपल्याला लाभले आज सातत्याने या 2 दिवसामध्ये. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. आपल्याला पाहायला मिळेल की गोडबोली जोडी एम1 जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला विचार केला फलंदाज विकी आणि मात्र अजित कोहली. या 2 खेळाडूंनी कालच्या दिवसामध्ये मन जिंकले. 2 सामने काल जिंकले होते. त्यानंतर आज मात्र सेमीफायनलच्या लढतीमध्ये 40 धावेचा टार्गेट सेट करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मात्र ज्याच्याकडे बराच अनुभव आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे रणजित कोहली. रणजितने देखील बरेच सामने गाजवलेत.
परंतु या लीग मध्ये आई बाबा मेसू या टीम साठी आता मात्र खेळ करावा लागेल. 40 धाबेचा टार्गेट प्रत्येक षटकाचा विचार केला. 10.00 या रनरेट स्वरूपाने मात्र चालावं लागेल. या मैदानाच्या दिवसामध्ये आपण जर पाहू शकाल प्रवीण पवार सर आज 2 दिवस आमच्या समित नक्कीच या स्पर्धेमध्ये मात्र कामगिरी बजावतात. महाराष्ट्राला पंच प्रशांत कोळी या स्पर्धेचे सर्व नक्कीच आम्हाला देखील या स्पर्धेमध्ये घटक केला आमचे प्रशांत कोळी त्यांचा देखील प्रेम सातत्याने पाहायला मिळाला. 40 धाबेचा टार्गेट आणि तदनंतर मात्र जाऊया पंचाचा ग्रीन सिग्नल. गोलंदाज मात्र रणजित कोळी समोर मात्र अजित कोळी. गेम ऑन. इथे 17ला सुरुवात. पहिला चेंडू वेगलाय. सन्मानजनक मात्र फटका इथे सुरुवात केली आणि त्यानंतर इथे संघाचं खातं ओपन झालं एका धाबेच्या आकड्यावरती. 40 धाबेचा टार्गेट प्रत्येक षटकाची सरासरी रन रेट स्वरूपाने आपण जर विचार केला 10.00 या रन रेट स्वरूपाने चालावं लागेल. पहिल्या चेंडूवरती धावसंख्या 1 मिळाली. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज रणजित समोर मात्र फलंदाज विकी कोळी षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. सुरेख चेंडू गोड डिलिव्हरी अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी याला म्हटलं जातं मात्र वेरिएशन चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. रणजित अनेक वेळा मात्र या मोहा कोळीवाला टीम साठी तारणहार गोलंदाजी केली. परंतु आता मात्र आई बाबा मेसू या टीम साठी देखील मात्र गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक पहिला षटकातील तिसरा चेंडू सुरेख फटका सजवलाय लॉंगच्या रिजन मध्ये. इथे मात्र तेवढा चांगला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळून जातो. नवनाथच्या वतीनं एका टप्प्याने कलेक्शन चांगली पैकी आणि एकदा मिळाली. टीमची धावसंख्या स्कोर म्हणून पाहिली तब्बल 3 दोन्ही आकड्यावरती पोहोचली. 40 धाबेचा टार्गेट प्रत्येक षटकाची सरासरी पाहिली 10.00 10च्या सरासरीने चालावं लागेल असं मात्र आता खेळ करावा लागेल अजितला आणि एका साईडला विकीला. षटक क्रमांक पहिला फेकताना मात्र गोलंदाज पुन्हा एकदा रणजित कोळी. आडव्या पटाने अग्रोज लाईन केल्याचा प्रयत्न तेवढी लाईन चांगली आणि ते मात्र चेंडू जाईल यष्टरक्षकाच्या हातामध्ये डॉट. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. या दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाज रणजितची त्यांनी 4 चेंडू फेकलेत आणि तब्बल 2 धावसंख्या खर्च केल्या. षटकातील 5वा चेंडू पुढे येऊन केलेला आहे फलंदाज. स्विच साऊंडचा आवाज. चेंडू होईल मस्तकावरती सीमा रेषा पलीकडे बिग हिट षटकार. शकाला अजित कोहलीला माहिती आहे मी संघ मालक आहे. सबका मालिक एक. आता मात्र षटकार ठोकावे लागतील. षटकातील पुढचा चेंडू आताचा चेंडू पाहू शकाल चांगल्या पद्धतीने रफ्तार मध्ये फेकला. तिथे मात्र फलंदाजाला बीट केला. चेंडू जाते डॉट. एका षटकाचा खेळ समाप्त. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती. 40 धाबेचा टार्गेट. सेमीफायनल पहिली आपल्याला पाहायला मिळतो या क्रीडांगणावरती. 40+ मास्टर मोहा कोलीवाडा गाव प्रीमियर लीग 2024 पाहत राहा ऐकत राहा. फार जल्लोषाने मात्र साजरी होते ही स्पर्धा. काल या स्पर्धेची सुरुवात आणि आज या स्पर्धेचा ग्रँड फिनाले अंतिमचा दिवस. कोणता संघ आपल्याला चॅम्पियन म्हणून मिळेल हे पाहण्यासाठी मात्र ही स्पर्धा आली अंतिमच्या टप्प्यापर्यंत आणि आपल्याला पाहायला मिळेल की या 2024 मधला एक कोणता संघ असेल तो मात्र नक्कीच 8 संघामधून चॅम्पियन या नावाने मात्र त्याचा वर्षभर नाव गुंजला जाईल. नक्कीच 2024 कोण आपल्याला चॅम्पियन मिळेल हे थोड्या वेळात कळेल. तत्पूर्वी मात्र षटक क्रमांक दुसरा गोलंदाज प्रणय कोळी त्याच्या बॅट मधून एक षटकार पाहिला होता. एक धमाका पाहिला होता पहिल्या सत्रामध्ये. षटक क्रमांक दुसऱ्या सत्रासाठी गोलंदाज प्रणय कोळी समोर मात्र विकी आणि अजित कोळी. पहिला ओव्हरचा खेळ झाला आणि त्यानंतर आपण धावसंख्या पाहिली तब्बल 8 या आकड्यावरती स्कोर कार्ड पोहोचलाय. गोलंदाज प्रणय समोर फलंदाज मात्र विकी कोळी. तर दत्तात्रय पाटील उलवे गावचे आमचे उपस्थित झाले मान्यवर या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. इथे मात्र मैदानामध्ये पाहू शकाल नवनाथ इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षक करतोय. तत्पूर्वी 2 धावसंख्या कंप्लीट. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावसंख्या पोहोचली तब्बल 10 या आकड्यावरती. 10 धावसंख्या स्कोर कार्ड होती पाहायला जातात. मोहा कोलीवाडा प्रीमियर लीग 2024 आज होळीचा सण. आज नक्कीच रात्री 12 वाजता आपण होळीचं दहन करू. परंतु मित्रांनो मनामध्ये आपल्या जे काही शंका अशंका असतील ती मात्र संपवून जायच्या त्यालाच मात्र दहन म्हटलं जातं. मनामधली जी घाण आहे ती घाण काढायची आपण आणि नव्याने मात्र सुरुवात करायची जीवनामध्ये. हेच खरं आपल्याला होळीचा शुभेच्छा असतील.
अॅग्रॉस द लाईन आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न आणि तदनंतर मात्र इथे चेंडूला पकडीपर्यंत एक धाव कंप्लीट. प्रवीण पवार सरांचा इशारा लेग बायचा. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पोहोचली तब्बल 11 या आकड्यावरती. 11 धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाली. 40 धावेंचा टार्गेट आणि तो टार्गेट सेट करताना मात्र दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. अजित कोळी आणि विकी कोळी. सातत्याने हे दोन फलंदाज विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. प्रति हल्ले चढवावे लागतील. प्रश्नाला उत्तर द्यावं लागेल. दुसऱ्या सत्रामध्ये 40 धावेचा टार्गेट आणि तो टार्गेट आपल्याला सेट करावा लागेल. गोलंदाज मात्र प्रणय कोळी. गोळ्याच्या मार्कवर सुरेख फटका कव्हरच्या रिझन मध्ये सजवलाय. अजितच्या बॅट मधून हा धमाका. चेंडू परार सीमा रेषा पलीकडे चौकार. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाला. अजितच्या बॅट मधून कव्हरच्या रिझन मध्ये फटका. धावसंख्या 15 या आकड्यावरती. 40 सामोरे मात्र अजित कोळी संघ मालक मैदानामध्ये झुंज लढतोय. झुंज लढावी लागेल या सामन्यामध्ये. आपल्याला जिंकायचं आहे. एका संख्याला 40 धावेचा टार्गेट आणि तो टार्गेट मात्र मैदानाच्या आतमध्ये सेट करताना फलंदाज अजित कोळी आणि विकी कोळी. पुढे एकदा मात्र चांगला फटका सजवला. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक मात्र चेंडूला पकडी फेकीपर्यंत एक धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या पोहोचली 18 या आकड्यावरती. दुसऱ्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू अंतिमची लास्ट डिलिव्हरी. पहिल्या ओव्हर मध्ये 8 धावसंख्या आल्या होत्या. प्रणय कोहलीच्या षटकामध्ये जर विचार केला 5 चेंडू फेकलेत आणि तब्बल 10 धावसंख्या खर्च केल्यात. धावसंख्या 18 या आकड्यावरती पोहोचल्यात. अद्याप 22 धावेची आवश्यकता विचार केला तर येणारे चेंडू असतील 13 चेंडू 22 धावा कराव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. या दुसऱ्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू सुरेख चेंडू अप्रतिम दर्जाचा चेंडू. लास्ट डिलिव्हरी मात्र चांगल्या पद्धतीने केली आणि त्यानंतर 2 ओव्हर कंप्लीट. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 या धावसंख्या. येणारे 12 चेंडू 22 धावेची आवश्यकता. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग आपल्याला पाहायला मिळते. मात्र नक्की डीजे मास्टर तत्पूर्वी मात्र आज होळीचा सण या कोळी बांधवांचा नक्कीच एक सुमधुर गीत आपण सादर करावा. चल मैदानामध्ये पाणी द्या आणि डीजे मास्टर एक सुमधुर गीत. तयारीला लागा. पुढच्या वर्षी नक्कीच फार जल्लोषाने साजरे होईल. यंदा देखील आपल्याला पाहायला मिळेल फार जल्लोष केला. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. येणारे 12 चेंडू 22 धावेची आवश्यकता. प्रत्येक षटकाचा विचार केला 11.00 या सरासरी चालावे लागेल. रणजित स्वरूपाने चालावं लागेल. आता अजितला षटक क्रमांक 3 प्रमोद कोहली आपल्याला पाहायला मिळते. प्रमोद कोहली 40+ मास्टर षटक क्रमांक 3. पहिला चेंडू फुलटॉस प्रकारचा चेंडू आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षक चेंडूला जजमेंट करीपर्यंत फाईट लीगच्या रिझन मध्ये एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावसंख्या कंप्लीट. येणारे 11 चेंडू आणि 20 धावेची आवश्यकता. स्कोर कार्ड वरती धावसंख्या पाहिली तब्बल 20 या आकड्यावरती लागली. हा सामना फार इम्पॉर्टंट आहे कारण या स्पर्धेतील या लीग मधली ही पहिली सेमीफायनलची मॅच
या मॅच मध्ये जिंकेल तो फार जल्लोष करेल, कारण ग्रँड फिनाले मध्ये पोहोचेल, मेगा फायनल मध्ये पोहोचेल, या लीग मध्ये मोहाक कोळीवाडा प्रीमियर लीग मध्ये सातत्याने मित्रांनो पाहू शकाल. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज प्रमोद कोळी गोलाच्या बार्कवर षटकातील पुढचा चेंडू फेकेल. अजित मात्र पुढे येऊन केला एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये, लॉंगॉच्या रिजन मध्ये माफियाचा विषय इथे चौकार ठोकतो डीजे ठोक. शर्यत अद्याप संपलेली नाही, कारण मी अद्याप जिंकलेलो नाही. आपल्याला टेनिस क्रिकेट काय शिकवतो हे शिकवतो आपल्याला अजित कोहली दाखवून देतो की सामना मात्र संपलेला नाही. तर नक्कीच मच्छिंद्र कोहलीचे पॉइंटच्या इथे उपस्थित आहेत. आपल्याला स्लिपच्या क्षेत्ररक्षक करतात, त्याने जर झेल टिपला तर परदेश कोहली प्रत्येक झेलसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज लागलाय मच्छिंद्र कोहलीला. संघ मालक असतील आई बाबा मिस्तूचे, आणि नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल मच्छिंद्र कोहलीसाठी सुवर्ण संधी परदेश कोहलीच्या वतीनं तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज. येणारे 9 चेंडू 16 धावेची आवश्यकता. समीकरणाचा विचार केला तर सामना जिंकण्यासाठी सबका मालिक एक, श्रद्धा सबुरीचा मंत्र आपल्याला सातत्याने आपल्याला शिकवलाय. सुरक्षित मात्र अग्रस्त लाईन केल्याचा प्रयत्न, चुकीचा क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. चेंडू थांबणार नाही, लॉंग स्टॉप सीमारेषा पलीकडे चौकार डीजे टोक. येणारे 8 चेंडू 12 धावेची आवश्यकता. चुकीचा क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला आपल्याला. इथे मात्र कुठेतरी गजबाजला क्षेत्ररक्षक. त्या समीकरणामध्ये बदल. अजित कोहली हार मानण्यामध्ये तयार नाही. मला हा सामना जिंकायचा आहे, मला प्रयत्न करायचे आहेत, आणि तेच प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात. सबका मालिक एक या टीमच्या वतीनं अजित कोहली झुंज लढतोय. हा सामना मला जिंकायचा आहे. नक्कीच मित्रांनो प्रयत्न करा, यश मिळेल आपल्याला. एकदा मात्र स्वतःच्या फॉलोमध्ये अडवण्याचा प्रयत्न. इथे कलेक्शन चांगलं झालंय, परंतु मात्र पैकी येईपर्यंत चेंडू जाईल डॉट. समीकरणामध्ये पुन्हा बदल. येणारे 7 चेंडू 12 धावेची आवश्यकता. एका साईडला मच्छिंद्र कोहली संघ मालक. जर आपण विचार केला तर नक्कीच हार मानण्यामध्ये तयार नाही. अजित कोहली देखील हार मानण्यामध्ये तयार नाही. हा सामना दोन्ही टीमला फार इम्पॉर्टंट आहे. या सामन्यामध्ये जिंकेल तो ग्रँड फिनाले मध्ये शेवटच्या मॅच मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. येणारे 7 चेंडू 12 धावेची आवश्यकता. शेवटचा चेंडू. नक्कीच ते प्रवीण पवार सर, बराच अनुभव कर्नाला स्पोर्ट अकॅडमी आमचे पंच आहेत, आणि नक्कीच अनुभवाचा भूल आहे. हा चेंडू डॉट येतोय. येणारे 6 चेंडू आणि 12 धावेची आवश्यकता. यात आपण व्हाईट साठी रिवो दिला जाणार नाही. चला व्हाईट साठी रिवो नसेल. शेवटचे 6 चेंडू 12 धावेची आवश्यकता. आने वाली 6 गेंदों में 12 रन की जरूरत. कंपल्सरी चेसिंग मॅच जिंकण्यासाठी. इथे मात्र पाहिला आई बाबा मिस्यू देखील हार मानण्यामध्ये तयार नाही, कारण इथे येणारे 6 चेंडू 12 धावसे की आपल्याला या मॅचचा चित्र सांगतील. शेवटचे 6 चेंडू 12 धावा. पुढची मॅच अनिकेत कोहली नावाचा ट्रम्प कार्ड खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. काल देखील त्याच्या बॅट मधून अर्धशतक आणि त्यानंतर मात्र अर्धशतक हुकताना देखील पाहिला. परंतु मात्र फार इम्पॉर्टंट मॅच. एका साईडला गिरीश कोहली आपल्याला पाहायला मिळेल. माही ब्लास्ट. पुढची दुसरी सेमीफायनलची मॅच देखील रंगतदार असेल. शान पाटील आमचे शान पाटील इथे उपस्थित आहेत मोराबे गावचे. त्यानंतर अमित मात्रे सर, जोहे पेन इथे, उमेश भोईर आमचे कोंबडभुजे गावचे उपस्थित आहेत. आपलं देखील सरचे स्वागत. किरण कोहली सर्वांचं मात्र आमच्या समालोचकांचं मनापासून स्वागत. तर आपण पाहत राहा, ऐकत राहा. होली चषक धमाका मोहाक कोळीवाडा गाव प्रीमियर लीग 2024. येणारे 6 चेंडू 12 धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. गोलंदाज येतोय सुमित. समोर मात्र फलंदाज विकी कोहली. फुल टच प्रकारचा चेंडू. चेंडूला नेलाय मात्र बिग 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 सीमा रेषा पलीकडे. हा टोकलाय मात्र दमदार षटकार.
डॉट चेंडूसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज लागलाय आणि त्यानंतर एका विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. प्रत्येक डॉट चेंडूसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज लकी कोहलीच्या वतीनं. चला मात्र मैदानामध्ये जाऊया. 6 धावेची आवश्यकता. 5 चेंडू 6 धावा आणि इथे 500 रुपयाचा कॅश प्राइज गोलंदाज सुमितला मात्र प्राप्त झालाय लकी कोहलीच्या वतीनं आणि परदेश कोहलीच्या वतीनं. चिंद्र कोहलीसाठी मात्र नक्कीच आपण पाहिलं तर जेल साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज लागलाय. इथे बक्षिसांची खैरात या मॅच मध्ये आणि सेमीफायनलची पहिली मॅच या मॅच मध्ये जिंकेल तर मात्र नक्कीच एका ट्रॉफीवरती ज्या आपण ट्रॉफ्या पाहतो खरोखरच भव्य दिव्य ट्रॉफ्या सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. या मोहा कुलीवाडा गाव प्रीमियर लीग मध्ये येणारे 4 चेंडू 6 धावेची आवश्यकता. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला षटकार टोकला होता फलंदाज विकीने आणि मात्र विकीला परतावा लागला. नवीन फलंदाज इनाईट नंबर 3 गौतम कोळी ज्याने मात्र वरची आली आणि खालची आली सामना झाला होता. त्या सामन्याचा स्वतः कर्णधार होता आणि सामना जिंकला होता गौतमने. परंतु आता मात्र आपल्या टीम साठी साहेब आपण पाहिलं तर सबका मालिक 1 या टीम साठी आता मात्र गौतमला खेप करावा लागेल. येणारे 4 चेंडू 6 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा मात्र सुमित गोलाच्या मार्कवर. सुरेख चेंडू अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. काय मात्र इथे देखणी गोलंदाजी. बंडू आपण पाहिलं तर नक्कीच महेंद्र कोहली यांचे सुपुत्र नक्कीच सुमित कोहली आज मात्र सर्वांची मन जिंकली जातात. येणारे 3 चेंडू 6 धावेची आवश्यकता. सामना बॅलेन्स बॅलेन्स बॅलेन्स. सामना संपलेला नाही कारण मी अद्याप शर्यत जिंकलेलो नाही. दोन्ही टीम्स हार मानण्यामध्ये तयार नाही. येणारे 3 चेंडू 6 धावेची आवश्यकता. 3 चेंडू 6 धावा. काल देखील पाहिला 3 चेंडू मध्ये 4 धावा संख्या डिपेंड करताना या लीग मध्ये आपण पाहिला गोलंदाजाचं मी कौतुक करेन. नक्कीच लहुजी कोहली यांचे पुत्र होते. आपण पाहू शकाल आयुषने ती मॅच जिंकवली होती. पुढे एकदा मात्र सुमित गोलाच्या मार्कवर. इथे मात्र फटका पाहू शकाल. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत मात्र स्केलच्या रिजन मध्ये एका टप्प्याने कलेक्शन होईपर्यंत पैकी पर्यंत 2 धावा संख्या इथे कंप्लीट झाल्या. येणारे 2 चेंडू धक 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 कारण 4 धावेची आवश्यकता. इथे मात्र दोन्ही टीमच्या पासल्या मत आता 5 होतील. कारण नक्कीच आमचे आपण पाहू शकाल इथे मॅच मध्ये नक्कीच आमचे जे लाडके प्रेक्षक एन्जॉय करतात त्यांच्या मात्र नक्कीच हृदयाचा ठोका वाढेल. कारण सेमीफायनलची मॅच आहे पहिली. 2 चेंडू 4 धावेची आवश्यकता. लाजवाब मॅच पाहायला मिळतोय. मोहा कोलीवाडा गाव प्रीमियर लीग 2024. 2 चेंडू 4 धावेची आवश्यकता. लाजवाब सामना एवन टेपलाय. आपण पाहू शकाल मात्र एका साईडला सुमित कोहली चांगल्या प्रकारची गोलंदाजी. समोर मात्र 40+ मास्टर पाहू शकाल गौतम कोहली. 2 चेंडू 4 धावेची आवश्यकता. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्याने मात्र स्वागत करूया. हा फटका पाहू शकाल. आता मात्र नक्कीच पाहिला तर 1 धाव संख्या कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न आणि येथे मात्र फलंदाज बाद. नक्कीच आपण निर्णय काढवायचा आम्हाला नक्कीच प्रशांत कोळी सर. फलंदाज कोणता बाद असेल ते आम्हाला निर्णय काढवायचा आहे. कारण टर्निंग मॅच टर्निंग सामना टर्निंग डिसिजन येईल. चला प्रशांत कोळी सर काय जो निर्णय असेल. फलंदाज अजित कोहली बाद असेल. तिसरा विकेट डीजे ठोक
चांगलं गोलंदाजी आहे, सुमितचे कौतुक करावं लागेल. शेवटचा एक चेंडू 2 धावेची आवश्यकता. नक्कीच परदेश कोळीच्या वतीने देखील हा चेंडू डॉट फेकला. 200 रुपयाचा कॅश प्राइज. लकी कोळीच्या वतीने 200 रुपयाचा कॅश प्राइज. तब्बल 400 रुपयाचा कॅश प्राइज लागलाय गोलंदाज सुमित साठी. नवीन 300 रुपये. नक्कीच येथे पैशांची वाढ होतोय. परदेश कोळीने मात्र 300 रुपयाचं बक्षीस लावलंय. 500 रुपयाचा कॅश प्राइज. डिगली पोगली डिगली लकटकी चक्री येथे घुमवली. परदेश कोळीने आपल्याला पाहायला मिळतोय 500 रुपयाचा कॅश प्राइज. जसा वेल वाढेल तसा आमचा परदेश कोहली नक्कीच बक्षीस मात्र जास्त वाढवत चाललाय. 100, 200, 300, 400, 500 इथे बक्षिसांचे 600 रुपये. हा चेंडू डॉट आला तर 600 रुपयाचा कॅश प्राइज. आणि लकी कोहलीच्या वतीने 200, तब्बल 800 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि सामना देखील जिंकला तर एका ट्रॉफीसाठी हा चेंडू महत्वाचा. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्याने स्वागत करूया. कारण आपण एक चेंडू 2 धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. एक चेंडू 2 धावा. हृदयाचे ठोके जड झाले. एक नक्कीच आमच्या लाईव्ह प्रेक्षक देखील हा सामना पाहताना आनंद घेत आहेत. सामना मात्र चालू आहे. एका साईडला आई बाबा मिस यू आणि एका साईडला सबका मालिक एक. इरादे रोज बनते हैं, बनके टूट जाते हैं. शिरडी वही जाते हैं जिन्हें साईनाथ बुलाते हैं, जिन्हें साईनाथ बुलाते हैं. तर नक्कीच आपल्याला एक शिकवण दिली साईबाबाने. नक्कीच माझ्याकडे जात नाही, माझ्याकडे धर्म नाही, माझ्याकडे कुठला पंथ नाही, तर नक्कीच सर्व समभाव ही मला मात्र शिकवण दिली. तो मात्र नक्कीच आपला साईनाथ. चला सुरुवात करा मॅचची. बराच उशीर घेतला जातो. 2 मॅच आपल्याला बॅलेन्स आणि चुकीचा मात्र इथे डिसिजन चालू आहे. क्या सुरुवात करा पंच. मी पंचाला विनंती करतो कुणीही बाहेरून आवाज करू नका आणि मैदानामध्ये कोणीही येऊ नका. विनंती असेल. टर्निंगची मॅच आहे, सेमीफायनलची मॅच, त्यामुळे मात्र क्रीजच्या बाहेर राहा. सामना आवडला असेल जोरदार टाळ्याने स्वागत करा. एक चेंडू 2 धावेची आवश्यकता. हृदयाचे ठोके झाले जड आणि मात्र एक चेंडू 2 धावा.